तर भावांनो, आज झाली ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळ घरापासून. आज जरा काय माहिती घरापासून करायची इच्छा झाली आणि आज चालू केला भाई ब्लॉग. आता जाऊयात, आपल्याला कर्वेनगरला जायचंय सिद्धिविनायक कॉलेजमध्ये. तर तिथं जाऊयात आज फास्ट मध्ये. मग तिथनं आपल्याला दरवेळेस भाई ते बिझी झाले. आता तुम्हाला पण लक्ष राहिलं असं कुठं जायचंय. आता निघालो घरातनं फास्ट मध्ये. आता जाऊयात बीईडीला. आज जास्त काही कॉल नाही आहेत आपल्याला, मोजकेच कॉल आहेत. मला असं वाटतं उद्याच्याला आपण लोणावळ्याला जाऊ शकतो. उद्याच्या ह्याला आपण लोणावळ्याला किंवा मिलेटला जाऊ शकतो. खडकवासल्याला गॅरंटी नाही, तसं तुम्हाला कळवतो मी त्या दिवशीच्या रीलला. कालची रील एकदम बोगस झाली म्हणून व्लॉगच टाकला नाही भाई. काल असले डेंजर डेंजर सीन झाले पण व्हॉइसच नाही आले आणि अजून डोकं खराब आहे त्या गोष्टीवरनं. माईकनी काल अचानक भयानक धक्का दिला. परवापर्यंत चांगला चालला होता, चतुर्मुखला जाऊस पर्यंत. यातना पण चांगला चालला, पूर्ण प्रॉपर व्हॉइस येत होतं माझं. मध्येच ह्याला गंड्याला काय झालं काय माहिती कालच्या दिवशीला. काल शूट भारी झाले नाही का, चांगलं चांगलं जागी फिरलो. तुम्हाला नवीन नवीन काय तर दाखवायला भेटणार होतं पण व्हॉइसच रेकॉर्ड झाला नाही. आता आज आपण नवले ब्रिजवरनं जाऊयात. सकाळ सकाळ नवले ब्रिज इथनं जाऊयात. हे पण बघा डंपर चाललं बरोबर, त्याचं पण चूक नाही, आपली चुकी. कधी भारी आवाज येत आपल्या गाडीवरनं. आगड 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 आगड. भावांनो भावांनो भावांनो, पाहुणे मंडळी सारखा. आता जरा पळूया गाड्या आपण जरा फास्ट मध्ये, कारण आता जरा वाजलेत 9:30. जर का लवकर नाही गेलो ना तर लागतील आपले. हायवेवरनच जाऊयात नवलेचा ब्रिज वगैरे. AK-47 आहे का इच्छा यार गाडी. चाळीसची स्पीड आहे इथं, आपण जवळजवळ 90च्या स्पीडने चाललो. ब्रिज भारी पण ऍक्सिडेंट कसं कळलं म्हणता अजून नाही कळालं. असं म्हणतात इथं खाली याच्या खाली पहिली स्मशान गुंडी होती म्हणून ऍक्सिडेंट होता. लय ऍक्सिडेंट झाले, लय झाले, होतच राहतात म्हणजे. कुठे गेले ते कॉलेज? पुढे पुढे अजून लय पुढे. हा एक रोड लय आवडतो मला, हा पॅच लय भारी. परत थांबवली गाडी तुझ्या मायच्या तुझ्या. मस्त नाही का, इथे घर बीर असतं ना लय भारी वाटलं असतं. शपथ सांगतो, असं अशा ठिकाणी घर पाहिजे बघ. काय नाही इथं ते सांगा मला. कॅफे इथंच, सगळं इथंच. कॅफे बिफे सगळे इथं, काही ना असं नाहीच. आपण खरं ते चूक केली माहिती का. आपण पहिले खाली जायचं होतं बीईडीला, मग वरती यायला पाहिजे होतं सिद्धिविनायकला. मग इथनं आपण मित्रापाशी बसलो असतो थोडा वेळ,
परत ऑफिसला गेलो असतो. मित्रांपाशी कॅफे विषयाला बसलो असतो आपण निवांत. म्हणून आता आलोय सकाळ सकाळ तोंड उचलून. ए भाई ते कॉलेज कुठे आहे? कुठलं कॉलेज आहे भाई? लोकेशन बिकेशन तर विसरलो नाही ना भाई मी. इथनं मला वाटतं ते जवळ ते इथंच आहे. मी भरपूर वेळा आलोय. इथंच कुठेतरी ते कॉलेज आहे, सिद्धिविनायक. तिथे होतं ते कॉलेज मागं. आपण लय पुढे गेलो होतो. आपण प्रगतीच्या दिशेला गेलो होतो आपल्या. लय पुढे गेलो होतो आपण. तर आता निघाले तिकडनं. आता आपण जाऊयात ऑफिसला. ऑफिसला जाऊयात फास्ट मध्ये. एक ऑप्शन आहे ऑफिसला न जाता, कारण आत्ता वाजले बघा 10:30. तासभर घालवला त्यांनी माझा. आता आपण जाऊया डायरेक्ट. माझं असं म्हणलं डायरेक्ट बीजीला घुसावं, नाही का? कारण मला नाही वाटत माझ्या मित्रांनी ते पाऊच आणला असेल, आणि एका दुसऱ्या मित्राच्या माझ्याकडे पाठ आहेत, पण भाऊचा काय फोन नाही पाठसाठी. मला काय माहित काय तर चालले डोक्यात. मला म्हणलंय तर पाठ घेऊन या ऑफिसवरून, पण त्याचे पाठ माझ्या बॅगेत बिन फकडं माझं बॅगेतलं वजन वाढवलं त्यांनी. घेणं ना देणं. असं थांबलाय साठ नक्की गेला काय लहान वयातच. आईला मी जस्ट असं नाही का उतरलो तिकडं, लॉक बंद केला आणि तिथं पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्यानंतर फक्त इन्स्टा उघडलं. भाई सगळ्यांच्या स्टोर आहे भाई. बोर झालं आता, बोर. भाऊ कसा बघतोय फोनला? हा भाऊ. ओके भाऊ, चालो भाई. असून तुझ्या बापाचा रस्ता चालो बाबा तू. मला जाऊ दे फक्त तुझ्या बापाच्या रस्त्यावर. हा चला, पोस्ट ऑफिस इथं. आपण तिथनं गेलो असतो, पण इथनं लय सिग्नल लागतात. मग इथनं मधनं घुसलो मी डायरेक्ट. इथनं बाहेर पडायचं आपल्याला. नाही, आपण चॉकलेट रूम वरनं पण गेलो असतो तिकडच्या रस्त्याने. इथं लय सिग्नल लागते ना आपल्याला. इथे EFC रोड. आपण आलो आता फर्ग्युसनच्या रोडला, फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला. पहिलीकडनं निघालो असतो आपण, इथे सिग्नल लागतो म्हणून. शेट, किती किती सिग्नल आहे? किती का सिग्नल राहून दे, मधल्या बोळीतनं घुसू. 800 आहे तर लेफ्ट राईट जायला रस्ता आहे. भाई हा रस्ता अक्षरशः मोकळाच. आज काय घे भाई, अक्षरशः रस्ता मोकळा. भाई एक कुत्र नाही भाई इथं. नाही, हे कुत्रे आहे ते वेगळी गोष्ट. असं कसं बंद काय? अरे नाही, किती वाजले आत्ताशी? 10 वाजलेत ना. बरोबर, इथल्या दुकान पडतात 11:30-12च्या दरम्यान. निवांत कार्य करतात इथं.
भाऊ जा. इथे हॉटेल आहे भाई, हॉटेल वैशाली. असलं भारी जेवण वाटतं नाही तर. कुठे गेलं? माग गेलं वाटतं. नाही नाही बघ तिथे समज दाखवतो. किया सोनेट भाऊ, किया भाऊ सोनेट. चला बघा इथं, बघा हा ते हॉटेल भारी आहे. एफसी रोडला आहे वैशाली हॉटेल. वैशाली जीवा. चला बघा या साईडला आता तुम्हाला लेफ्ट साईडला दिसन एफसी रोड, म्हणजे सॉरी एफसी कॉलेज. अरे अप्पा, तुझी गाडी भाई भली मोठी हो का. फर्ग्युसन कॉलेज राईट साईडला, सॉरी लेफ्ट साईडला. का भाई का चुप होत, स्क्रिप्ट लिहायला लागते आता आपल्याला. या लेजेंडर मध्ये फरक बघा. नाही तिथे सॉरी पॅनल लागलेले. कसली दिसते यार मागण्या. हत्ती हत्ती मोठे भारी 6,000 घ्यायची तर लेजेंडरच घ्यायची नाही फॉर्च्युनर. पॅनल बिनल पुढे ऍड झालाय. घ्यायची तर हीच हत्ती घ्यायची, नाही तर घ्यायचीच नाही कुठल्या हत्ती. फुल धुव्यामध्ये ओपनिंग करायची बाय घेतली ना आपण. धुवाधार ओपनिंग करायची. आला तर गुगल मॅपचा आवाज येऊ शकतो, कारण मॅप पण लावले मी त्याला. अरे माहिती की मला पण लिफ्ट जायची होती. बाहेर वाटत भाई हा रोड. लय क्वालिटी वाटतो, लय क्वालिटी. आता मस्त जाऊयात. अजून एक कॉल आलाय एफसी रोडचा. जिथं आपण टर्न मारला ना तिथंच आहे, प्रभात रोडला. त्या चौकात ना आपण जो लेफ्ट मारला होता, आता तिथे जायचं परत. मला पार हिथं आल्यावरती त्यांनी कॉल केलं होतं मित्रांनी, किंवा अजून एक कॉल आलाय ते जाऊन करून तेवढं. ठीक आहे, काही विषय नाही. आता वाजलेच बघा 2:30. 2:30 वाजले. आता जाऊ तिकडं, ते पण काम करूयात तासभरात. मग तिथनं डायरेक्ट जरा ऑफिसला शांत बसूयात. जरा उद्याचे पार्ट्स पण पाहिजे, टोनर वगैरे द्यायचंय नाही का. आता इथं बीज मध्ये पण जीवकडा काम केलं जरा आपण. जीवड मध्ये लावून दिलंय सगळं व्यवस्थित. त्यांना प्रॉब्लेम येणार नाही मशीनला, एवढी गॅरंटी आहे. सर्व्हिसिंग बिर्व्हिसिंग मस्त करून आलोय. आता फक्त तिथं एक टोनर लावलं ना मजबूत, ते पण निवांत मध्ये चालेल मशीन. अजून परत कोणाचा जर फोन आला, व्लॉग चालू केलं का नाही, कोण ना कोणतं जोगिंद्र फोन करते. ते कसं आहे, एखाद्याला बोट दिलं ना पूर्ण हात ओढायचं फक्त. असे कस्टमर आहेत भाई. आता त्याला पाहिजे युएसबी ची पण वायर पाहिजे त्याला आता आमच्याकडनं. आता युएसबी ची वायर काय आम्ही सप्लाय करतो का? तू आणून घे, तुझ्या साहेबाला पाहिजे ना, तू आणून घेऊ का म्हणते युएसबी ची वायर लागन. काय का एखाद्या माणसाचं पण रक्त घ्या तर तुम्ही. असं आहे मिलिटरीचं काम, लय बेकार काम आहे. आम्हाला तेवढं पीस होते भाई, आर्मीवाले तर किती पीस असतील भाई दिवसाला. कधी कधी जायचं बाबा त्यांच्यावर. एवढा मोठा घड्याळ लावलाय. जसं आलो परत त्या रस्त्याने, परत आपण इथं आलोय खडकीच्या रेल्वे स्टेशन रोडला, शिवाजीनगरच्या. आता शिवाजीनगर वरून
चॅनल 60 मधनं खालनं म्हणजे जायला लागेल परत साखर संकुल पासन. भावा माग बुलडोजर आहे माझ्या, चेंबोशील मला. अरे भाई कसलं माणसं मग त्या डोळ्यावर हो तिकडं खाली बस. बाईंनी भारी लिहिलंय ते, काही म्हणा भारी लिहिले. आडे विषय इथनं आपण खाली जा, तिथनं वरती आलो तर इथनं खाली जायचं. आता कसं रस्ते भूल बोलायया. शिमला ऑफिस बाबो. हो शिवाजी मेट्रो स्टेशन 900 मीटर. तर भावांनो निघालेलं आहे आपण त्या एरियावरनं. मी तिथनं नाही व्लॉग चालू केलं, तिथं भरपूर गर्दी होती, गाडी काढायलाच येत नव्हतं. म्हणजे व्लॉग पुढे थांबून चालू करतो म्हणून थोडं पुढे येऊन व्लॉग चालू केलं. आता आलो इथं, इथलं सिग्नल थांबायचं. आता एपिसोडचं मला वाईट घेते आधीच. आता इथनं आपण जाणार ऑफिसला. ऑफिसला जाऊन निवांत जरा बसू एक तासभर पण नाही, अर्धा तासात बसायचं, निघून जायचं घरी. अर्धा तास मस्त ऑफिसला बसूयात, मग जाऊयात घरी. जरा बोर व्हायला लागला आता. परत आधी एडिट करून आजच्याच व्हिडिओ टाकायची. ही व्हिडिओ आजच्याच पाडणार आहे, आजच काढलेली व्हिडिओ आहे. युनिफेस्ट आहे काय तर, iPhone 17 गेट फ्लॅट % 10% ऑफ. चला सिग्नल. बस आणि ट्रकच्या मध्ये थांबायला फाटते बाई, लय भीती वाटते. एक्सिलेटर सुटला काय आपण सुटतोय, मग ब्रेकवरचं पाय सरकलं की विषय होतो. मग इथं मामा लोक असतात इथं थांबलेलं असतं. भाई आज नाहीये. अरे हा असते अजित दादा पवारांचं ते निधन झाले ना, पुन्हा नाही ना. तर अक्षरशः असतात भाई, फुल मैफिलीमध्ये असतात भाई. असे एक दोन नसतात भाई, असे 4-4, 5-5 जण थांबलेले असतात. नुसतं पावसा मारते इथं. हो भाई कसलं भारी ब्रिज बनते भाई पुण्यात. इथं पण काहीतरी होणार आहे असं वाटतंय. परवा भारी लाईटिंग होतं 26 जानेवारीच्या दिवशी. हे काय विषय, काही ते विषय तिथं कसले, कशाला थांबलेत, काय झाले. काही तर झाले भाई, काही ते विषय झालाय भाई, मजबुरीत विषय झालाय काही तर. आपण रेकॉर्ड करूया. थांबा जरा, थांबा. काही तर झाले भाई तिथं, लय पब्लिक थांबलेली.
मला तर वाटते साप बीप गावलं काय. गावाचे कपल्स बसलेत अगं, लाईनशीर कपल्स बसलेत. अरे ही दोघं काय तलवारे घासणार आहे का? सगळे पोरी घेऊन बसले, दोघच बसले भाई. अशी वित्त पाहिजे भाई, तलवारला तलवार घासणारी. भाई इथं काहीतरी विषय झालाय, तर बाबा कसं बघतं आपल्याला. इथं काहीतरी मजबूत विषय झालेला दिसतोय. ती मॅडम बघा, काही तर झाले भाई, तर मजबूत पैकी झालेले. सापाचे बहुतेक, तर बांबू बिंबू घेऊन होय चेक करतात ते. अरे वाडे भोगीरत कुठं चालला. गाइस हमारे गांव में शेर आ गया था और हम लाइव शेफ को पकड़ रहे थे। कचरा फुल अच्छे से हो गया ये। पण भावानं तिथलं तिथं काय माहित काय झालंय. काही लोक म्हणतात डेड बॉडी, काय म्हणतात साप आहे. त्यांना त्यांचं माहित नाही भाई. म्हणून निघालो आपण बोरगाय म्हणलं तिकडं. दिसेनच इंस्टाला पेजले येत राहतात ना, काही ना काय तर गावलं की पेजले येते आजकाल. पुणेकरांना सगळी माहिती बसल्या बसल्या मोबाईल मध्ये येते आजकाल. म्हणून पुणेकर बाहेरच निघत नाही जास्त. वर्क फ्रॉम होम करतात, घरी जात नाही. वर्क फ्रॉम होम करतात पुणेकर. गर्दीच गर्दी व्हायला लागली, मुंबई व्हायला लागले, पुणे दुसरं. आम्ही तुम्हाला पुणेकर काय म्हणतात ते. आता मी 2-3 जागे थांबलो नाही का, त्यांना विचारलं भाई काय विषय. म्हणतात ते डेड बॉडी. आणि मित्रांना भेटलो होतो तिथं, 2-3 मित्र भेटले होते. त्यांना विचारलं अरे काय नाही, ते साप शोधायला लागले. पण पूर्ण असं वेळ लावलं माहिती का. साप पाण्यात भाई, विषारी झाले, पाणी पण विषारी आहे. तर कबूतर पॉइंट आहे. आपण जाऊयात. नाही आता आपलं कबूतर उडवायचं आपलं सर, म्हणून जाऊयात आपण. काय आता लय वेळ नाही लागला, आता शनिवार वाढेल ते 2 मिनिटात ऑफिसला. आणि काही व्हिडिओ बंद करणार आता बस. आज दिवसभराचं लय मोठं ब्लॉग झाला. लय जागी घरातनं चालू केला होता. आज तर सुट्टीत नाही भाई. रे अप्पा का असं करतोय, मी तुझा पप्पा. इथे बघा लाईट बीट भाई. अरे तुझी आई नटली म्हणून मला पटली शाट टोकते. असं तुझ्या बाटली ब्रेक दाबलं होतं का घुसवायचं ना खड्ड्यात, मागचा टोकला असतं तर. या अय आप्पा कुठं. आप्पा आपल्या बापाच्या डोळून आप्पा. तर तुमच्या बॉफंडी बसून कप्पा भाई. कुठे एक नाच करता का. आम्ही तुम्हाला पुणे एक वाढीव, आमचं पुणे वाढीव. बाई बाहेरचे पोरं पुण्यात येत असतात शिकायला. नका येऊ बाबा, जिंदगी बरबाद होईल तुमची पुण्याला येऊन. पुणे शिक्षणाचं माहेरघर होतं, आता गुन्हेगारीचं माहेरघर झालंय. जास्त पोर बाहेरचीच आहेत गुन्हेगारीमध्ये. सगळे बाहेरचे मोजकेच असतील जे पुण्यातले, बाकी सगळे बाहेरचे गुन्हेगार आहेत. इथून आलेले, इथनं शिकायला येतात आणि इथं गुन्हेगारी होतात. काय गुन्हेगारी करता.
गुन्हेगारी ही जुन्या काळात होती, आता नाही. पहिलीची गुन्हेगारी गुन्हेगारी होती बाई, खरी गुन्हेगारी. अरे भारत एवढी सुंदर विंदर लागून गेली होती व्हिडिओ काढायला. इथं कोणतर परवाच्या याला आलं होतं, तो माझा ब्लॉग बघत असेल तर लक्षात करून घे कोण होतं. इथं कोणाचा तर संसार राहत. समजने वाला कोई इशारा ही काफी है. शर्विला आला असेल त्याशी बोलून घेतो. पगार वाढवतोय का काय करू. नाही तसं चांगलं आहे म्हणा, वाढवून बिडवून पगार. पुणेकर बोलते, चला पुणेकर बोलते. आता लवकरच मला असं वाटतं जर का आपण एक्झाम पास झाली कालची तर आपल्याला मुंबईला शिफ्ट व्हावं लागते. मुंबईला जर का शिफ्ट झालं तर डोक्याला हातात लावायला लागेल बाई. आधी इथं पुण्याची काय आपलं गरमी आणि गर्दी सहन होत नाहीये. मुंबईला जाऊन कुठं बाबा त्या गर्दीत व्हायची अंगाची.